नमस्कार. नेताली पॉवरफुल या कार्यक्रमात आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकांनिमित्त विविध नेत्यांची चर्चेत असलेली भाषणं आम्ही तुम्हाला या कार्यक्रमातून दाखवतोय. पाहूया. देश वाचवण्याची निवडणूक आहे, लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्याची निवडणूक आहे आणि सरळ सरळ पक्ष चोरणारा जेलमध्ये घालण्याची ही निवडणूक आहे. जेल या चोरांना आतमध्ये घालायचं आहे. सांगा तुम्ही, शिवसेना पक्ष कोणाचा पक्ष? बाळासाहेब ठाकरेंचा ना, त्या एकनाथ शिंदेला दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? पवार साहेबांचा ना, त्या अजित पवारला दिला. त्या अजित पवारला. काय चाललंय काय? रामाचं सांगतील मला माहित आहे या मतदारसंघात नाही ते बाकी सगळं सोडा, परंतु मोदीजींनी राम मंदिर बांधलं की नाही? मग आपण लगेच बांधले बोला ना. आणि म्हणून तरी विचार करायला हवा. असं बोलतील की नाही? बोलतील ना. काय तुम्हाला वाटतंय भाजपने राम मंदिर बांधलं? चोर घे, रामाची दिलेली जमीन चोरली, रामाच्या नावानं जमा केलेल्या विटा चोरल्या, रामाच्या नावानं जमा केलेला निधी यांनी हडप केला. ही सगळी प्रकरणं आता बाहेर येत आहेत आणि या प्रत्यक्षपणे राम मंदिर पूर्ण झालेलंच नाही. तुमच्या गावागावामध्ये छोटी छोटी मंदिर आहेत. देवळाचा घुमट बांधल्याशिवाय देवळाचं उद्घाटन तुम्ही केलं काय? राम मंदिराचा घुमट तयार झालाय नाही झालेला. तुम्ही तुमच्या गावागावामधून प्रभू रामचंद्र मध्ये एका बाजूला सीतामाई आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण याच्याशिवाय राम मंदिर कधी बघितले? समोर पायाशी मारुती बसलेला का बघितलात की नाही? पण हे काय, राम याची मूर्ती एवढीशी, ती म्हणायचं बाल्यावस्थेतली राम मंदिराची मूर्ती आहे. एवढे मोठे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या हाताला रामानं धरलंय आणि राम देवळात चाललाय. तिच्या म्हणजे रामापेक्षा मोठा कोण चालेल तुम्हाला? अरे राम आमचं मतदान देणारा एटीएम कार्ड नाही, तर राम आमच्या हृदयामध्ये आहे. ज्या पद्धतीने हनुमंताने आपल्या छातीचे 2 भाग केले आणि प्रभू रामचंद्रावर दाखवला, तो प्रभू रामचंद्र. मी आपल्याला हेच सांगण्यासाठी आलेलो आहे. मी सुद्धा काही वर्ष काँग्रेस पक्षासोबत राहिलो. माननीय शरद पवारांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मला डायरेक्ट सिद्धार्थ हॉस्टेलमधून मंत्री बनण्याची संधी मिळाली. त्यावेळेला शरद पवारांच्या मुळे मला मिळाली होती मंत्रिपदाची संधी. मतं खाण्याचं राजकारण करणारे लोक आपल्या समाजामध्ये अनेक आहेत. इथं पण कोणीतरी मतं खाण्यासाठी उभं राहिलेलं आहे. मतं खा, पण थोडी खा. तुम्ही ज्या वेळेला गद्दारी केली, तुम्ही सांगताय की हे गद्दार आहेत. माननीय उद्धव ठाकरे यांना माझा सवाल आहे की तुम्ही ज्या वेळेला बीजेपीला सोडून, आरपीआयला सोडून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेला, ती गद्दारी नव्हती का? तुम्ही अगोदर गद्दारी केली. तुम्ही असं नाही करायला पाहिजे होतं. मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापायी आदित्य ठाकरे अजूनही लहान आहे, चांगला तो सुधारतोय, भाषण हळूहळू चांगलं करतोय, फिरतोय. पण एवढ्या लोक त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचा अशा पद्धतीचा पोरखेळ काय होऊ शकतो का? कुणाला भीती दाखवण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. ते स्वतः आमच्याकडे आले. अजितदादा 42 आमदारांना घेऊन आले, कारण अजितदादांच्या मनामध्ये बीजेपी सोबत जावं हे होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर बीजेपी सोबत का जाऊ शकत नाही? आणि अजितदादा आमच्यासोबत आले. सुनेत्रा पवार यांना या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे रिपब्लिकन पक्षाची जी मतं आहे ती मतं सगळी मतं घड्याळाला मिळणार आहे. अजितदादांची घडी जी आहे म्हणजे हम तो नहीं करते है बात बड़ी बड़ी, हम तो नहीं करते हैं बात बड़ी बड़ी, लेकिन चुनकर आने वाली है सुनेत्रा पवार की घड़ी।
तुमच्या जीवावर तयार झालेल्या अहो ह्या अजित पवारांना पवार साहेब तुम्ही जर नसताना बारामतीतल्या पानटपरीवर किंवा MIDC मध्ये देखील कोणी कंपनीत कामाला ठेवलं नसतं. या महाराष्ट्रातली जनता भोळी आहे. लक्षात ठेवा, हे जनता शरद पवार साहेबांसोबत आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मोदी साहेबांबरोबर गेलो. अहो अजित दादा, तुम्ही 6 महिन्यापूर्वी त्याच नरेंद्र मोदीला शिव्या घालत होता. असा काय चमत्कार झाला, असं काय सपन पडलं का ईडी घुसल्यामुळे लागला पळायला. मस्तीवान, माजखोर, दारुडा आणि बेवडा हातबट्टीवरचा आमदार शहाजी बापू पाटील, अहो तुम्हाला हातबट्टी प्यायची असेल तर फुटकळ कार्यकर्ते या गळ्यात गळा मारून मिठी मारणार. आणि हे काय म्हणाला, 6 महिन्यापूर्वी उद्धव साहेबांनी सांगुल्यात येऊन राहावं. अरे बाबा, तुझ्या बायकोला साडी घ्यायला ऐपत नाही असं म्हणून टीव्ही समोर बोंबलत होता. आणि आता तू 2 एकरामध्ये 20 करोडचा बंगला कुठनं बांधला, किती टक्केवारी घेतली. आमच्या गणपत आबांनी राहू जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं की रे, हाडाची काड केली. हे सांगुल्याचं नाव या देशात नेण्यासाठी आणि या गद्दाराने सांगुल्याचं नाव पुसलं आणि गद्दारी लिहिली. काळजी करू नका, या मस्तवान माजखोर आमदार शाजू बापू पाटलाचा कर्दन काळ म्हणून या सांगुल्या ठाम मांडून उभा असलेला माझा मित्र बाबासाहेब देशमुख बोकंडी बसल्याशिवाय राहणार नाही. काय जणाला काय वाटतं रे, अरे राजा वाघ आजारी पडला म्हणून काय झालं, वाघ गवत खात नाही, वाघ मांसच खात असतोय. विजय दादा, काळजी नसावी, आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते ह्या लढ्यात तुमच्या सोबत आहेत.